मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये महिन्याला 1,500, वर्षाला 18,000 रुपये आपल्याला खात्यामध्ये मिळणार आहे. आणि एका घरात 2 माझ्या बहिणी असतील तर 1,500 गुणिले 1,500 प्लस 1,500 3,000 रुपये, वर्षाला 36,000 रुपये आपल्या खात्यात जमा करणार हे सरकार आहे. आणि म्हणून मुलीचा जन्म ही जी काही ही योजना आहे, फक्त रक्षाबंधन किंवा फक्त भाऊबीजेची नाही आहे. ही योजना दर महिन्याला सरकारकडून माहेरचा आहेर माझ्या भगिनींना मिळणार आहे. ही कायमस्वरूपी आहे. आणि म्हणून हा शब्द तुमच्या या भावाचा आहे. गॅस सिलेंडर 3 मोफत देण्याचा निर्णय देखील आपण घेतलाय. आणि त्यात का घेतला? संसाराला थोडा हातभार लागेल, संसाराची चिंता कमी होईल. परवाच आम्ही या योजनेचा देखील GR काढलाय. आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो, मुलीचा जन्म झाल्यापासून 18 वर्ष होईपर्यंत 1,00,000 रुपये सरकार तोही निर्णय आपण घेतलाय. कारण मुलींना लखपती करण्याची योजना देखील आपल्या सरकारने केली आहे. आता मुलींचं उच्च शिक्षण, कुणाला इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, वकील व्हायचंय, त्याची सगळी अख्खी 100% फी माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. मला एकदा रात्री फोन आला 12:30 वाजता. एका मुलीने 50% फी आपण सरकार भरत होतो, 50% पालकांना भरायची होती, ती 50% देखील पालक भरू शकले नाहीत. म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. कशाला पाहिजे सरकार? मी रात्री 1:45 वाजता संबंधित मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं, मुलींची 100% फी आपण माफ करूया. तो निर्णय आपल्या सरकारने घेतला. हे सरकार हे सर्वसामान्यांचं आहे. ST मध्ये आपल्याला 50% सवलत दिली. माझ्या भगिनी प्रवास करतायत की नाही ST मध्ये? ST मध्ये प्रवास करताना आपण बघा, हात वरती करा. बापरे, ST तोट्यात होती. तुमच्या 50% सवलतीमध्ये ST पण फायद्यात आली.